महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका पर्जन्य छायेखाली आहे। पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे भूजल उपलब्धतामध्ये सुद्धा तूट पाहायला मिळते। शेतीसाठी तसेच इतर वापरासाठी पाण्याचा अति उपसा होत असल्याने भूजल पातळी खालावत जात आहे। त्यामुळे कार्हाटी हे गाव अतिशोषित पाणलोट क्षेत्र म्हणून गणले गेले। भूजलात होत असलेली घसरण आणि बाधित होणारी गुणवत्ता टाळण्यासाठी आणि पुरवठा व्यवस्थापनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अटल भूजल योजनेची घोषणा केंद्र सरकारद्वारे करण्यात आली। गेल्या काही वर्षात कार्हाटी गावाचा कायापालट झालेला पाहायला मिळतो। ते म्हणजे 2020 सालापासून चालू झालेल्या अटल भूजल योजनेमुळे। अटल भूजल योजनेअंतर्गत योजनेचा बोर्ड बसवण्यात आला, म्हणी रंगविण्यात आल्या, पिझोमीटर, रेनगेज, वॉटर फ्लो मीटर, वॉटर लेवल इंडिकेटर ही यंत्रे गावामध्ये बसवण्यात आले। भूजल माहिती प्रसारण केंद्र तयार करण्यात आले। विविध विषयांवर प्रशिक्षण घेण्यात आली। गावामध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यामुळे ठिबक, स्प्रिंकलर, शेडनेट, पॉली हाऊस या विविध योजनांमध्ये लोकांचा सहभाग वाढला आहे। मातीशी बांधिलकी असल्याने 50 भूजल मित्र स्वयंस्फूर्तीने कोणतेही वेतन न घेता अटल भूजल योजनेचे काम करीत आहेत। भूजल ग्राम स्पर्धा आयोजित केल्यामुळे गावातील नागरिकांनी उत्साहाने अटल भूजल योजनेत सहभाग नोंदवून स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत लोकसहभाग मोठ्या प्रमाणात वाढविला। लोकांचा जास्तीत जास्त सहभाग होण्यासाठी वस्त्या व वाड्यांमध्ये मीटिंग घेऊन लोकांना अटल भूजल योजनेचे महत्त्व तसेच त्या अंतर्गत असणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व पटवून दिले। पाणलोटाचा अभ्यास करून म्हणजे आमच्याकडे 2 पाणलोट आहेत प्रमुख, आणि पूर्वेचा पाणलोट आणि पश्चिमेचा पाणलोट अशा पद्धतीनं सोनपीरवाडी रोडनं याच्यामध्येही विभाजन झालेलं आहे। आणि पडलेला प्रत्येक पावसाचा थेंब या जमिनीमध्ये कसा मोरवता येईल याच्यासाठी आम्ही अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी रचना घेतलेल्या आहेत। मग माथ्यावरती आम्ही त्या ठिकाणी CCT असतील, डीप CCT असतील, माती नाला बांध असतील, पाझर तलाव असतील, अशा पद्धतीनं त्या पाण्याच्या साठवणाच्यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत। अटल भूजल योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी करत विविध कामे पूर्ण करण्यात आली। त्यामुळे गावाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आणि आपल्या सर्वांसमोर एक अनुकरणीय आणि अत्यंत फायदेशीर उपक्रम सादर केला आहे। यापूर्वी थोडासा पाऊस झाला तरी आमच्या गावाच्या भोवताली जो डोंगर आहे त्याच्यावरून गढूळ पाण्याच्या धारा लागायच्या, परंतु आता मात्र आम्ही जे प्रयत्न केले अटल भूजल योजनेच्या सहकार्याने, त्या प्रयत्नांमुळं पाऊस पडल्यानंतर पाण्याचा एकही थेंब इकडं तिकडं जात नाही, तर तो CCTमुळे, डीप CCTमुळे जागच्या जागेवरती मुरतो। शेतीतूनही आपल्या कुटुंबासाठी जास्तीत जास्त पैसे कसे कमवता येतील याची जाण युवा पिढीला करून देण्याचे प्रयत्न केले गेले। 10 गुंठ्याचा पॉली हाऊस केला आहे, तर त्यातून आम्हाला भरपूर म्हणजे असं बाकीच्या शेतीपेक्षा उत्पन्न भेटतंय। म्हणजे शेजारी शेततळ बनवून रेन वॉटर हार्वेस्ट पण केलेलं आहे। हे पाणी सर्व आम्ही ते शेततळ्यात सोडून तेच पाणी आम्ही या शेतीसाठी वापरतो। यापुढेही गावातील तरुणाईला जोडीला घेऊन एकमेकांच्या सहकार्याने प्रगतीची कास धरण्याचा निश्चय कार्हाटीकरांनी केला आहे। कार्हाटी गावाचा आदर्श आपण आपल्या डोळ्यांसमोर ठेवून आपल्या गावाचे कल्याण करू।